मंडळी, उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाची रखरख खूप वाढली आहे. उकाडा खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत उन्हाचा खूपच त्रास होत आहे आणि उष्णता तर इतकी की जणू सूर्य आगच ओकतोय की काय असं वाटत आहे. उन्हाळ्यात अनेकांना ऊन लागणं किंवा उन्हाळी लागण्याचा खूप त्रास होतो. तर मंडळी, आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की उन्हाळ्यात आपण आपली आणि आपल्या कुटुंबाची कशी काळजी घ्यायला हवी आणि जर कोणाला उन्हाळी लागली असेल तर काय उपाय करायचे. पण त्यापूर्वी मंडळी, आपल्या भावभक्ती या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर मंडळी, सर्वात आधी आपण बघूया की उन्हाळ्यात आपली आणि आपल्या कुटुंबाची कशी काळजी घ्यायची. मंडळी, घराच्या बाहेर जाताना आपण आपले डोके दुपट्ट्याच्या सहाय्याने पूर्णपणे झाकून घेतले पाहिजे किंवा डोक्यावर टोपीचा वापर केला पाहिजे. कामानिमित्त बाहेर पडताना सोबत एखादी पाण्याची बॉटल अवश्य राहू द्या. उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करावे. पण मंडळी, रखरखत्या उन्हातून आल्यावर लगेच गटागटा पाणी पिऊ नये. उन्हातून आल्यावर डोक्यावरून तोंडावरून पाणी मारावे, हात पाय धुवावे, नंतर घरात खाली बसून पाणी प्यावे. सूर्यकिरणांमुळे कोणाची त्वचा कोरडी पडते तर कोणाची ऑइली होते आणि कित्येकांची त्वचा तर काळी पडते. त्यामुळे बाहेर जाताना सनस्क्रीन लोशन वापरावे. मंडळी, उन्हाळ्यामध्ये शक्यतो चहा, कॉफी आणि मद्यपान या गोष्टींचे सेवन करणे टाळावे, कारण यामुळे आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असते. उन्हाळ्यामध्ये संत्री, कलिंगड, मोसंबी, लिंबू, थंड ताक, दही, काकडी, नारळ पाणी अशा फळांचा आणि खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करावा. जेवण एकाच वेळेला न करता दिवसातून थोड्या थोड्या वेळाने जेवण करावे. अधूनमधून फळे खावीत, फळांचा ज्यूस प्यावा, लिंबू सरबत प्यावं. मंडळी, उन्हाळ्यात शक्यतो मसाल्याचे पदार्थ खाणे टाळावे. तेलकट पदार्थ खाऊ नये. साधे जेवण जेवावे. जर तुम्हाला शक्य असेल तर दुपारी 2 तास झोप घ्या. यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होईल. तर मंडळी, उन्हाळ्यात आपण आपली आणि आपल्या कुटुंबाची अशी काळजी घेतली पाहिजे. आता आपण पाहूयात की उन्हाळी लागली असेल तर काय उपाय करावे. या व्हिडिओत आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. तुम्हाला जमतील ते उपाय उन्हाळी लागल्यावर तुम्ही करू शकता. बघूयात कोणते आहेत ते उपाय. तर मंडळी, तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांना उन्हाळी लागली असेल तर 1 ग्लास थंड पाण्यामध्ये 2 ते 3 पुदिन्याची पाने टाकून ते पाणी सेवन करावे. मंडळी, दुसरा उपाय असा आहे की उन्हाळी लागली असेल तर पाणी आणि गूळ यांचे सेवन करावे. आधी गुळाचा तुकडा चावून खावा, नंतर त्यावर थंड पाणी प्यावे. मंडळी, उन्हाळ्यात व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचे सेवन करावे. जसे की लिंबू, संत्री, मोसंबी यांसारख्या व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे उन्हाळी लागल्यापासून संरक्षण होते. मंडळी, यानंतरचा उपाय असा आहे की धने, जिरे, बडीशोप भिजवून बारीक करून पाण्यात मिसळावे. त्यात खडीसाखर टाकून त्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे सुद्धा उन्हाळी लागल्यावर आराम मिळतो. मंडळी, उन्हाळी लागल्यास करायचा आणखीन एक उपाय असा की 10 ते 15 ताजी तुळशीची पाने 1 कप पाण्यात उकळून घ्यावीत. थंड झाल्यावर हे पाणी गाळून घ्यावं. अशा गाळलेल्या पाण्यात 1 ते 2 चमचे मध घालावे आणि असे हे पाणी दिवसातून 2-3 वेळा प्यावे. मंडळी, यानंतरचा पुढचा उपाय असा आहे की कैरीच्या पन्ह्यामध्ये वेलची पावडर मिसळून प्यावे. यामुळे सुद्धा उन्हाळी लागल्यावर आराम मिळतो. तर मंडळी, उन्हाळी लागल्यावर करायचे काही उपाय आम्ही तुम्हाला सांगितले आहेत. जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांना उन्हाळीचा त्रास होत असेल तर यापैकी तुम्हाला जमेल तो उपाय तुम्ही करू शकता. मंडळी, आणखीन एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण सर्वांनी भरपूर पाणी प्यायला पाहिजे. लहान मुलांना आठवणीने थोड्या थोड्या वेळाने पाणी पाजावे. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या भावभक्ती या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून जेव्हा पण आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा सर्वात आधी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.